जुवारी नगरातली येरादारीची गचमुड्डी आणि MES विद्यार्थ्यांच्यो अडचणी जाणून घेवपाचो सीएम प्रमोद सावंतान प्रयत्न केलो। त्या हेतान मुख्यमंत्री प्रमोद सावंतान आयतारा जुवारी नगरातल्या MES कॉलेज जंक्शना कडलें इन्स्पेक्शन केलें। कसलेच धरबंद नसलेली येरादारी, रस्त्यावयली अतिक्रमणां, सिवेजीच्या उदकाचो प्रश्न, नवे लायनीची गरज, अशी रस्त्यांचे रुंदीकरण, हॉट मिक्सिंग, हायवे कामांक लागून लोकांक जावपी त्रास आणि थळाव्या शॉपवाल्यांच्यो अडचणी मुख्यमंत्री प्रमोद सावंतान आयकून घेतल्यो। सीएमान संबंधित ऑफिसरांक ह्या अडचणींनी लक्ष घालून वेगळीच त्यो जाग्यार घालपाचे आदेश दिले, अशें कुठ्ठाळचो आमदार आंतोन वाजान सांगले। इम्पॉर्टंट इन्स्पेक्शन डायरेक्शन दिलेलें आहा, कितें इश्यू जाल्ले? डायरेक्शन आता सीएम येवन गेला। MS कॉलेजी वरचें जंक्शन आसा तें आमचो आता सीएम ऑलरेडी विजीट करून गेल्लो आसा। आनीक हांव जाणा आमचे MS जे कॉलेजी कडेन आमचे जायतो तो रोड आसा तो फॉर नॅरो आसा आनी हो कितली वर्सांचो, हो 10-15 वर्सांचो हो रोड, हो 15 मिटर्स जालो तो 10 मिटर्स करून ताणें एन्क्रोचमेंट करून ताच्यो मातशें लोकांक वचपाक डिफिकल्ट जाता। आनी हाकाच लागून म्हाका आमच्या सीएमान ऑलरेडी डायरेक्शन डेप्युटी कलेक्टर दिला, जाता तितले बेगीन ताची सर्वे करून तो डिमार्केट करून बाबा रोड कितलो आसलो तो बरोबर करून बाबा ते कितें जाता, कितें घडटा, हेजेर बाबा फुडें आमी कितें कशें करपाक जाय, रिक्रुटमेंट काडपाचो ना काडपाचो हें डेप्युटी कलेक्टर आमकां दिसता एक्शन घेतलो। आनी तशेंच एक सिवरेजीचो जो आमचो MS कॉलेज पयलोसान हें आसा प्रपोजल आसा, कितलीं वर्सां जालीं हो तेंगेलो प्रॉब्लम कसो सॉल्व जायना। हांवें जायती ट्राय केली जो स्टील प्लांट येवपाक जाय म्हणून, पूण कारण हांगासर लुगार ना, प्लेस ना, लँड ना, ताका लागून हें मातशें प्रॉब्लम जाल्लो आसा। ताका लागून मातशें म्हाकाय डिफिकल्टी जाल्ली आसा। हो बाबा जरी तो तांच्यांनी हांवें ताका एक प्रपोजल दिलो, इन केस तुमचे कडेन जाता जाल्यार ओपन स्पेस आसा जायती ताची 10-15 तो ओपन स्पेस आसा, तांच्यानी तो तेन्ना दिले जाल्यार सोंपेपणी जातालें, पूण तेवूय रेडी ना कित्याक फाल्यां सकाळीं केन्ना ओवरफ्लो जावपाक शकता, तेवूय भितर म्हाकाय खबर आसा तेंचे। पूण कितें हांगासर खंयचे जर होमजात आसा वो आतां सेमान सांगले भशेन जुवारीचे लँड आसा ते जर मेवता जाल्यार सोंपेपणी जावपाक शकता। सेमान सांगलां आपूण ट्राय करता म्हणून, पूण व्हेरी डिफिकल्ट कित्याक दुसरो तुका प्लेस दितलो, लँड दितलो म्हणल्यार व्हेरी डिफिकल्ट। तरी आसतना हेका भरपूर म्हाका दिसता MS कॉलेजी कडेन फेस करचो पडटलो, कित्याक सिवरेज हांगासर ती ड्रेनेजीन तांची वयता म्हणटकच म्हाका दिसता आमी आनी कितें तूं डिस्कस करून ताचो वे काडचो पडटलो, कितें ही आयज आनी कालच्यान न्हू, कितलीं वर्सां जालीं हो चालू जाता हें कोणा कडेन सॉल्व जायना। आनी हांवूय जायती ट्राय केली, म्हाकाय डिफिकल्ट आसा। म्हाका दिसता व्हेरी डिफिकल्ट हो सिवरेज प्लांट घालपाक व्हेरी डिफिकल्ट, जे मेरेन लुगार मेळना ते मेरेन व्हेरी डिफिकल्ट हो सिवरेज प्लांट येवपाक। आमची थोडी प्रॉब्लम आसली सिवरेज सिस्टम। हांगा कितें जालां की पयलूंचे जे 3000 वोटर्स असले ते आतां आनी 8000 ॲड जाल्या, कित्याक जवळ जवळ 4000 फ्लॅट्स हांगसर येयल्ले आहा MS कॉलेजीच्या फाटल्यान। आनी जेन्ना फ्लॅट्स एक्स्ट्रा येता तेन्ना सिवरेजीचे प्रॉब्लम खूब आहा, तुमकां खबर आहा, कित्याक हांगा सोक जायना। उदीक सगळें टॉयलेटीचें उदीक सगळें गटरांनी सोडलेलें आहा आनी प्रत्येक वयता थंय गटराचो म्हणजे वास येता, लिटरली रॉस वेस्ट गटरान सोडटा आनी तेजो वास येता। वास ते येता ते सोडून दी, प्लस तेंचे पायपलायन उदकाचे ते गटरांच्यान वयता, खंय पंक्चर जालें ते सिवरेज सगळे पायपलायनी वयतल्यान ते लोकांक त्रास जातले। सो हेतून खूब जाण लास्ट टायम एकदां पायपलायन डॅमेज जाली टाटान, 2-3 जाण सिकूय पडले आनी तांकां टॉयलेट बिलेट जाले। सो तांकां आतां त्या खातीर ते आतां फिल्टर लावन यूज करता उदीक। सेकेंड आमचे प्रॉब्लम्स आसलें की हो जो रस्तो आहा MS कॉलेज टू MS जंक्शन, हो रस्तो 1992 हो रस्तो PDN पास केल्लो, म्हाजे कडेन तेजे ड्रॉइंग्स आहा। 15 मिटर आसलो। जो 15 मिटर जेन्ना रस्तो आहा तेन्ना तो ओरिजिनल 92 पास केल्लो, करेक्ट। आनी तेज्या फाटल्यान हो रस्तो जेन्ना फ्लॅट जो 4000 फ्लॅट येता जाल्यार हो 15-20 मिटर जावपा आसलो। हांगा कसो हो रस्तो 15-10 मिटर जालो। हें एक कडेन सॉल्व करपाक जाय। हांवें CMा कडेन आमी डिस्कस केलें, CMान सांगलें हेजेर आमी विचार करतले आनी हेजेर एक्शन घेतले, कित्याक तो वाडपाचो कमी जालो। सांकवाळ पंचायतींतल्या स्पेशली वार्ड कितले, वार्ड नंबर 1 वार्ड नंबर 1 तांच्या रस्त्याचो इश्यू आशिल्लो। सो त्या रस्त्याच्या इश्यूच्या संदर्भात पर्सनली म्हाका सगळ्या जाणांनी निवेदन दिली आनी त्या खातीर तो मुद्दामून पळोवपा खातीर आयिल्लो हांव। म्हणजे आमदारय आसा, बाकीचे पंच सरपंच आसा, आमचो कावन्सिलर बाब दिपकूय आहा, त्या सगळ्या जाणांनी जेन्ना इश्यू रेज केलो पळय न्ही तेन्ना हो इश्यू पळोवचो म्हणून
जाल्यार बेजिकली हो रस्तो करपा खातीर इनिशिएटीव्ह आमदारान घेतल्या, सरकारांनी सगळो सपोर्टूय केला, पण मेन प्रॉब्लेम जो आहा पळय न्ही हो लोकांनी सपोर्ट करचो पडटलो. जेंच्यांनी एनक्रोच केला ते सायडीक काडचें पडटलें, आनी एनक्रोच केला ते जर तेंच्यांनी स्वताहून बेगीन सायडीक काडले आसत जाल्यार जी मेन पायपलायन शिफ्ट करपाक जाय ती शिफ्ट करून रस्तो बेगीन करपाक मेळटलो. जर हांवें डेप्युटी कलेक्टराक इन्स्ट्रक्शन दिलां की डिमार्केट कर आनी कितली प्रॉपर्टी जी गव्हर्मेंटाच्या रोडा खातीर वता ती पळय, आनी ती जाल्या उपरांत जर 15 मिटर मेळ्ळी जाल्यार इट इज वेल एंड गूड. आमी पायपलायन आमची शिफ्ट करपाक शकतली. सेपरेटली टेंडर फॉर द DDW ताका काडपाक लायला, सो पायपलायन आमी शिफ्ट करता आनी मागीर रस्तो करप क्लियर जातलो. जर इन लॉंग रन म्हणजे आमी MES कॉलेजी कडेन वता तो रोड आसा, लोकांक येवपाक वचपाक रहदारी खातीर एक वायडन आनी वेवस्थीत जर रोड आसत जाल्यार खूब बरें पडटलें. कारण डे बाय डे रेजिडेन्शियल फ्लॅट आनी हे ते वाडटाय, सो दॅट एकंदर सगळे जर विशय सुट्टले आसत जाल्यार जेंच्यांनी बिल्डिंग्स बांदता पळय न्ही तेंच्यांनी बाकीची प्रोविजन करप गरजेचें आसा. तशेंच हांगासर STP प्लांट आसप गरजेचो आसा, बट ताच्या खातीर परत जागा एक्वायर करपाक जाय. जो पर्यंत जागा एक्वायर करिना तो पर्यंत काय STP लायन घालूंक शकना. म्हणून म्हाका दिसता जर कोमुनिदाद प्रॉपर्टी किंवा जुवारी हांच्या बरोबर मेळून म्हणजे STP खातीर लँड एक्वायर केल्या उपरांत COR लायनूय घालून आमी लोकांचे प्रश्न ते सोडटा. आमचें सरकार सातत्यान सगळ्या लोकांचे प्रश्न सोडटा, बट शेवटी प्रश्न येता तो जागे खातीर. तर जागा सरकाराची स्वताची काय हांगासर ना. ओके, त्या खातीर बिल्डर्स आनी हेंच्यांनी जर ते जेंच्यांनी फ्लॅट दिल्या प्लॉट दिल्या तांच्यांनी जर ताच्याय खातीर जागा प्रोविजन दवरली युटिलिटी म्हणून जाल्यार इट इज इजिली आसा करपा खातीर. सरकार असलें इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक सातत्यान पयशे मोडीत आसा आनी हाज्याय फुडें पयशे मोडपाची तयारी आहा. म्हणून तर एकंदर बाकीचे पंचायतीचे इश्यू तेजे डिफरंट, बट रिगार्डींग इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड सगळे सहकार्य करता आमी आमची तयारी आहे.